म्हणून काम करत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय नक्की व्हायचं आहे। मला तो दिवस आठवतो की ज्या वेळेला आम्ही सर्वांनी कामाला सुरुवात केली होती तेव्हाचा तो काळ आणि तेव्हापासून आजपर्यंत कार्यकर्ता म्हणून दिलेली गेलेली प्रत्येक जबाबदारी ही समर्थपणे पार पाडत असताना मिळत गेलेल्या प्रत्येक जबाबदाऱ्या आणि त्या जबाबदाऱ्याचं ती काम करत असताना जबाबदारीचं भान ठेवून काम करणं हे नेहमी पसंत केलं आणि आज हा एवढा मोठा मान मला मिळाला। खरं तर साईबाबांच्या या भूमीमध्ये आज ही जबाबदारी मला मिळाली आहे। मी आजच साईबाबांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन नतमस्तक होताना फक्त एवढंच म्हटलं की आज केंद्रामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे आणि सरकार आणि सरकारची असणारी भूमिका केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन ही प्रत्येक भूमिका जी आहे आपले सर्वांचे संस्थापक आणि ज्यांनी तुम्हाला आम्हाला सर्वांना मार्ग दाखवला संघटनेत काम कसं करावं तर संघटनेतील असणाऱ्या प्रत्येकाने सरकारच्या प्रत्येक योजना या तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत। लोक कल्याणासाठी भारतीय जनता पार्टी नेहमीच कटिबद्ध राहिली आहे आणि त्या दिशेने तुमची आणि आमची सर्वांची पावलं राहिली पाहिजेत आणि त्याच दृष्टिकोनातून ही जबाबदारी जी आज माझ्या समोर बसलेले सर्व गावागावातून शहरातून आलेले सर्व पदाधिकारी आहात, महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला आम्हाला सर्वांना घवघवीत यश या विधानसभेमध्ये दिलाय। खरं तर जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा तुमच्याकडून आहेत, त्या फक्त आपल्या पक्षाकडूनच आहेत आणि म्हणून तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना हे जे संघटन पर्व आहे या संघटन पर्वाची जी सुरुवात 1 तारखेपासून झाली आहे 20 तारखेपर्यंत आपल्याला या संघटन पर्वामध्ये आपल्या केंद्रीय नेतृत्वाने जे आपल्याला सांगितलं आहे की केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला 1.5 कोटीपर्यंत प्राथमिक सदस्य करायचे आहेत। खरं तर महाराष्ट्रामधील असणारे 98,000 बूथ आणि या 98,000 बूथमध्ये आपल्याकडे असणाऱ्या 288 विधानसभा आणि या 288 विधानसभांमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आपली विचारधारा जी आहे राष्ट्रीयत्वाची असणारी विचारधारा, लोककल्याणाची असणारी विचारधारा, सामान्य लोकांना न्याय देणारी अशी आपली विचारधारा आणि समतेचा संदेश देणारी अशी विचारधारा आपल्याला सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना काम करायचं आहे। खरं तर याची सर्वांची आदरणीय देवेंद्रजी असतील, त्याचबरोबर आदरणीय बावनकुळेजी असतील, यांनी सर्वांनी या संदर्भातली एक आखणी केली आहे की आपल्याला या संदर्भात कशा पद्धतीने काम करायचं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी याची सुरुवात केली आहे। 5 तारखेला आपण सर्वांनी या संदर्भामध्ये काय करावं याचं नियोजन करण्यासाठी नागपूरमध्ये सर्व लोकप्रतिनिधी आमदार यांची एक बैठक नागपूरच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी घेतली आणि एक उद्दिष्ट ठेवलं की 5 तारखेला प्रत्येक बूथवरती प्रत्येक लोकप्रतिनिधी हा त्या ठिकाणी जाईल आणि तो
आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी प्राथमिक सदस्यत्व करेल. 5 तारखेला सर्व भागामध्ये सर्व व्यासपीठावरील असणारे सर्व देवेंद्रजी सकट, बावनकुळे सकट, सर्वच्या सर्व लोकप्रतिनिधी यांनी 5 तारखेला जाऊन प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या भागामध्ये प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात केली. आपण सर्वांनी हे उद्दिष्ट ठेवलं आहे की आपल्याला प्रत्येकाला बूथवरती 200 पेक्षा जास्त प्राथमिक सदस्य करायचे आहेत आणि त्यासाठी वेगवेगळ्या योजना केल्या आहेत. आपापल्या भागामध्ये आपली असणारी संघटनात्मक रचना असेल, मग त्यामधल्या असणाऱ्या मोर्चांसाठी वेगवेगळी उद्दिष्ट ठेवली आहेत, प्रकोष्ठांसाठी वेगळं उद्दिष्ट ठेवलं आहे. प्रत्येक जण त्या त्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने योजनाबद्ध पद्धतीने काम करतोय आणि त्यामुळेच हे अधिवेशन जे आहे, या अधिवेशनाच्या हे 2 दिवस की ज्या अधिवेशनामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने या संघटन पर्वाला एक गती मिळाली पाहिजे, या दृष्टिकोनातून सुद्धा बावनकुळे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी एक रचना केली आणि सर्वच्या सर्व लोकप्रतिनिधींना कालच या अधिवेशनाला ज्यावेळेला सुरुवात झाली, अधिवेशनाला सुरुवात होत असताना सर्व मंत्रिमंडळातील सर्व असणारे मंत्रीगण असतील, सर्व जिल्हाध्यक्ष असतील, यांना सर्वांना एकत्र करून यांना सगळ्यांना या प्राथमिक सदस्यत्व नोंदणी अभियानाचं असणारं महत्त्व हे सर्वांसमोर सांगितलं. प्रत्येकाला नेमून दिलं की तुम्हाला कशा पद्धतीने ही नोंदणी करायची आहे आणि त्याचबरोबर या बैठकीच्या अंती आदरणीय देवेंद्रजींनी त्याचा समारोप केला आणि सर्वांना हे सांगितलं की या सगळ्या गोष्टी प्राथमिक सदस्यता का गरजेची आहे, संघटन पर्वाची असणारं महत्त्व काय आहे हेही समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा सर्व आमदार, या आमदारांची सर्वांची पुन्हा एकदा बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सुद्धा याच पद्धतीने संघटन पर्व आणि यानंतरच्या काळामध्ये जसं 5 तारखेला किंवा जसं 10 तारखेला घर चलो अभियानाच्या माध्यमातून आपण सदस्यता अभियानाच्या दृष्टिकोनातून घरोघरी गेलो, त्याच पद्धतीने येणाऱ्या अजून 3 वेळेला आपल्याला प्रत्येकाला लोकांच्या घरापर्यंत जायचं आहे, सामान्य माणसांपर्यंत पोचायचं आहे.